एकदा एका मुलीशी लग्न करून दिलं आणि तो मुलगा रागीत दिसला. ते म्हटलं कसं काय आहे, ठीक आहे आता पदरी पडली पवित्र झाले म्हणते, असं म्हणते म्हणे ना. त्या तसं जी म्हणते तसं मी एकदा ठरवून ठेवलंय, मी आपलं कर्तव्य करीन आणि त्याचं सोडून ठरवून ठेवूया. असं मला खरं असं वाटतं, अगदी प्रापंचिकाला, अगदी लहानात लहान, गरीबातला गरीब, कशाचं माणसाला सुद्धा खरं भगवंताचं प्रेम त्यात निर्माण होईल. त्यामुळे भगवंताचा हातही जाणीव निर्माण होईल. मी कर्तव्य का करतोय, हा भगवंताचा मार्ग आहे, भगवंताच्या मार्गाला मी आहे आणि त्यात हे माझं काम आहे म्हणून तो करत असं मिळेल. आणि त्या कर्तव्यात अगदी आपलं स्मरण ठेवणं, या सगळ्या परमार्थ दुसरा करू नये. त्या थोडक्यात सांगायचं असलं तर कर्तव्याची जागृती ठेवावी, आईच्या परिस्थिती समाधान, कर्तव्याची जागृती, त्या भगवंताची स्मृती, ह्याचं परमार्थाची प्राप्ती आहे. या दुसरं कुठे नाही जगात, मला वाटत नाही, खरं नाही वाटत मला. ते सत्पुरुष ओळखून जाऊ म्हणणे शक्य नाही. त्याला ओळखणं खरंच काम कठीण आहे, पण हे जर करा तर आपण खरं काम बांधलं तो मोक्षीच येईल तुम्हाला. जसे दोन व्यसनी माणसं एकीकडे आपोआप जमतात, आमंत्रण करावं लागत नाही.